मित्रांनो, तर आज मी आलोय डोंगरामध्ये धबधबा पाहण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कसं वातावरण झालेलं आहे। तर मला तर खूप दम लागलेला आहे। आता मी चाललोय धबधबा पाहण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता आहे खूप पाणी आहे या ठिकाणी। तर तुम्हाला धबधबा पण दाखवतो सर्व काही। हे या ठिकाणी डोंगर आहे असे। तर हा धबधबा सर्व प्रसिद्ध धबधबा आहे। या ठिकाणी खूप लोक धबधबा पाहण्यासाठी येतात। तर तुम्ही पण पाहू शकता। आज मी तुम्हाला धबधबा माझा मित्र यश आलेला आहे। त्याला खूप दम लागला, त्याच्यामुळे दमन येतोय। आणि आणखीन पाठीमागं दोघं जण येऊ राहिलेत, त्यांना पण खूप दम लागलेला आहे। तिघ जण ते बघा किती दम लागला त्यांना, तिला दमन येऊ राहिलेत। तर ते पण जवळ आल्यावर त्यांना पण दाखवतो मी त्यांना किती दम लागला। आपण त्यांना विचारू। चला आपण तो पण पुढे जाऊयात। मित्रांनो, आता तुम्हाला आता दाखवलं होतं यशला दम लागला म्हणून यश इथं या ठिकाणी खाली बसला होता। तो व्हिडिओ आला त्याच्याजवळ म्हणून तो आता पुढे चाललाय। तर तुम्हाला कॅमेरा त्याच्याकडे लावला म्हणून तो कसा पळतो फास्ट बघा। ते म्हणतो दाढी डोंगर दाखव। अरे बास, तर आता जवळच आलेला आहे धबधबा। तर तुम्हाला सर्व दाखवतो कसं आहे काही नाही। या ठिकाणी पाणी पण खूप आहे। ते म्हणते पुढून आवाज आला मला दमानी या म्हणून। आता काय पुढे बघूया आपण कसं आहे काही नाही। बघा ते आणखी येऊ राहिले, ते लय दमानीवर त्यांना लय दम लागलेला आहे। तर बघा त्यांना चलता सुकट येत। तर तुम्ही बघा मित्रांनो रस्ता कसा आहे या धबधब्याकडे जाण्याचा। बघा आपले बाकीचे मित्र पुढे गेलेले आहेत। आता मी पण पुढे जात आहे। ते पाठीमाग 2-3 जण थांबले, त्याच्यामुळे त्यांच्या मी पाण्यामध्ये आलोय। पाण्यामधून जायचा रस्ता आहे या ठिकाणी। दगडाचं एक रहस्य आहे। तो दगड ज्या ठिकाणी आपण जी इच्छा मागवतो ते दगड इच्छा पूर्ण करतो। तर तुम्ही पण यावेळेस या ठिकाणी आले तर तुम्ही पण एखादी इच्छा बोला। मग कधी राहिला पुढे रस्ता आहे म्हणून चांगला। तर तुम्ही पहा कसा आहे रस्ता। आम्ही आलो डोंगराच्या साईडला। चला दमानी चला, पाणी खूप झालेलं आहे या ठिकाणी, भरलंय पाणी खूप। आम्हाला चलता सकट येत नाहीये, तरी आम्ही चाललो कस तरी। तर आम्हाला तुम्हाला पण वाटत असेल धबधबा पाहाव, पण तुम्हाला कसं वाटत असेल? पण थोडं पुढं चालल्यानंतर तुम्हाला सर्व काही दाखवता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व काही कळेल। त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत पाहण्यात पण येऊ शकता। त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि कायमनाथांचा फोटो सकट आहे, तुम्हाला दाखवतो बघा। चला आपण आता जाऊया पुढे जाऊन आपण तुम्हाला सर्व काही आणखीन काही नवीन असेल ते सर्व काही दाखवतो। तर आलोय आम्ही या ठिकाणी। मित्रांनो, आता आम्ही आलो एकदम जवळ धबधब्याच्या। तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी। चला आपण पूर्ण जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला। एवढं हे करून मी आज या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही धबधबा पाहू शकतात। आता मी आलोय, हे बघा पूर्ण मी डोंगरामध्ये आलेलो आहे। वर पण दाखवतो डोंगर सगळं। मित्रांनो, तुम्ही बघितला असेल धबधबा कसा आहे आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की कसा आहे। मला पण कळलं तुम्हाला आवडला का नाही।